मित्रांनो, जय शिवराय. आणि पेडगावच्या मैदानात दाखल झालेला आहे अर्जुन आणि स्वतः विलास शेठ पवार हे आपल्यासोबत आहे. आणि आतापर्यंत जो अर्जुन उर्मिलाताईंच्या नावावरती पळतोय, तर शेठ नमस्कार. नमस्कार. कसं काय आज नियोजन? मैदान ते नवीन खरेदी केली मॅडमनी, राजा. बर, त्याच्या संघ आहे उद्या अर्जुन आणि कंदूरचा राजा हे जोड पळणार आहे. बर, तुम्ही या अगोदर पेडगावचं मैदानात आले? नाही, पहिल्या वेळेस आलतो, आदत होतो त्या टायमाला, पण पहिला चुकला होता आपल्याला माहित नव्हतं, त्याच्यावर गाडी मार खाल्ली होती. बर, मग आता हे सेकंड वर्ष आहे? सेकंड वर्ष. आणि कसं वाटतं पेडगावचं मैदान? नाही, पेडगावचं मैदान चांगलं आहे एकदम. नियम वगैरे सगळं चांगलं आहे. बर, निकाल वगैरे सगळं क्लिअर भेटतं इथं, काय अडचण नाही. बरं, काय सांगाल अर्जुन? म्हणजे बऱ्याच दिवसाची मुलाखत घ्यायची होती, पण तुम्ही गावात नव्हते, तर काय सांगाल? कारण जसा तुमचा व्यवहार झालेला आहे, एक व्यवहार नाही झाला कोणताच. नाही, करारावरती करार झालेला आहे. करार झाला. तर अजून किती दिवसाचा करार बाकी? आता काय 12 महिन्याचं करार आहे आपलं ताई संघ. बर, तर 5-6 महिने झाले असते ना, आता काय राहिले असते त्याच्या. ताईचा तुमचा संपर्क कसा बरं? ते जगताप शेटने केलता. आणि अर्जुनला कुठं बघितलं त्यांनी पळताना? महाशिरसला. महाशिरसच्या मैदान. अर्जुन तुमचा घरचा का? घरचा. मी घेतलेला आहे. खरेदी केली. कधी खरेदी केली? ते काय आदत होता त्या टायमालाच, समजा बच्चा होता त्या टायमालाच. बर, आणि मग शंकरपटात पळवला त्याला? शंकरपटात पळवला. त्याचा पळ चांगला वाटला म्हणून तुम्ही इकडे आणला? त्यांनी 1 नंबर करीतच होता तो, त्यावेळेसच घेतला मी. कुठलं मैदान होतं अर्जुनचं पहिलं की त्या ठिकाणी गुलालात राहिला? मुळशी पची होता पा. 1 नंबर 2 नंबर केला मुळशी पक्ष आंबेकरच्या. आता एक टॉपचा नंदी झालेला आहे तो. आणि म्हणजे आदत मध्ये खूप नंबर घेतला. लोकांना पैरे मागावं लागता. तर आता लोक अर्जुनचा पैरा मागताय. पळतो आता सध्या. 1 नंबर मध्ये आहे. बर, ताईची नवीन खरेदी झाली माहिती तुम्हाला? कंदूरचा राजा सांगितलं. कुठपर्यंत खरेदी झाली होती ते नाही सांगता येणार, पण आपल्याला कसं झालं, काय नेमकं काय ठरलं? काहीतरी अर्ध्यात काहीतरी झालं म्हणते. सांभाळायला त्यांच्याकडेच राहणारे बैल मालकाकडेच. अच्छा, तो चांगला निर्णय घेतला म्हणे. 51 लाख काहीतरी किंमत धरली. 25 लाख रुपये दिले वाटतं ताईनं. आणि तो दावणीला त्यांच्याच मालकाच्या दावणीला ठेवायचा तो निर्णय चांगला घेतला. सांभाळणार तेच त्यांच्या नावाने त्यांच्या नावाने पळणार. बर, पुढचं काय आज झालं असेल त्यांचं काय. बरं, उद्या कोणत्या गटामध्ये अर्जुन? 25 गटात. 25 किती तास? 5 नंबर तासाला. बरं, लवकरच आपल्याला म्हणे उद्याच अर्जुन आणि राजा आहे, त्याच्यामुळं 1 नंबर केलता ना आदत मध्ये त्याने, त्याच्यामुळे डबल नियोजन तेच केलं आम्ही. बरं, आदतला अर्जुन पळणार आहे? आदतला पळणार आहे. कोण आता आदतला? हा एक वासरू. पहिलवानचं एक वासरू आहे इथं. बरं, वलेकर म्हणून त्यांचं वासरू आहे. काय वाटतं? पेडगावचं मैदान हिंदकेसरी मैदान आहे. या मैदानासाठी वर्षभरापासून लोकांना उत्सुकता लागून राहते. आणि प्रत्येक बैलगाडा मालक त्याला वाटतं माझ्या नंदीवरती गुलाल पडावा. वाटतं का असं की अर्जुन काहीतरी इतिहास घडवल? आता काय ते करीन वरच्या आपल्या खात्यात काय. बैल पळाली, गाडी पळाली चांगली, तर घडू बी शकतं काही बी. शेवट जाता 2 शब्द उर्मिलाताईविषयी सांगा, कारण की आता गेल्या 5 ते 6 महिन्यापासून त्यांच्या संपर्कात आहे. आणि अर्जुन त्यांच्याकडे होता म्हटल्याच्या नंतर रोजच्या रोज संपर्क तुमचा त्यांच्याशी असणार आहे. संपर्क काय सांगाल ताईविषयी? नाही, ताई आता आले आपल्या बैलामुळं मैदानात उतरले. करार बी आपलं त्यांचं चांगलं झालं. आणि आता नवीन खरेदी बी केली. आता त्यांना पुढच्या साठी शुभेच्छा देतो. आणि हमेशा म्हणजे मैदानामध्ये येतात बी, चांगल्या मैदानात येतात, मोठ्या मैदानात. अशा छोट्या मोठ्या मैदानात येत नाही ते बी, इथं राहत नाही, बँगलोर राहतात. बरोबर, पण नियोजन चांगलं ठेवतात ते बी. बरं, उद्याच्या मैदानात दाखल होणार ताई? येतील? येणार. आणि शेठ बी येणार. माणिक शेठ बी येणार आहे, मॅडम बी येणार आहे. बरं, दोघंही दाखल होणार आहे. म्हणजे उद्या ते सरप्राईज गिफ्ट घेऊन येतील? येणार. कंदूरचा राजा आणि अर्जुन. बरं, तुमचं एकदा गाव सांगा ना प्रॉपर. माझं तालुका अंबड, जिल्हा जालना. ईश्वरनगर गाव. चालतं. धन्यवाद शेठ. आणि लवकरच म्हणजे म्हणता येईल उद्याच्या मैदानात काहीतरी अर्जुनने इतिहास घडावा याच सदिच्छा. धन्यवाद.